बनावट वर्क ऑर्डरच्या कुंभमेळ्याच्या निघाल्या त्यामध्ये आणखी आरोपींना अटक करण्यात आली. आपल्यावर देखील थेट आरोप केले जातात. 6 आरोपींना आतापर्यंत अटक केलेलं आहे आणि खरं तर यामध्ये अनेक जण जामीनमध्ये आहेत. हे सगळं घटना घडत असताना भाऊ आपल्याला काही कल्पना नव्हती का आणि आपल्याला कधी कळालं हे नेमकं? मला ज्यावेळेला ही गोष्ट कळाली, संभाजीनगरचे काही लोक माझ्याकडे आले की बाबा हे अशी वर्क ऑर्डर मला मिळालेली आहे, तुम्हाला कोणी दिली? त्यांनी 4-5 नावं सांगितले, मला 5-6 लोकांची नावं सांगितले. ते 6 लोक 7 लोक अजून 2-3 त्याच्यावर आरोपी मला वाटतं भेटतील. पण यामध्ये मला असं वाटतं की जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मला ज्यावेळी संभाजीनगरचे ठेकेदार माझ्याकडे आले त्यावेळेला मी लगेच या ठिकाणी आमचे अध्यक्ष आहेत गेडाम साहेब, त्यांच्या सहीने ते पत्र होते, मी त्यांना विचारणा केली. त्यानंतर CP आहेत आमचे कर्णिक साहेब, त्या दिवशी सुदैवाने बैठकही होती मुंबईला. मुख्यमंत्री मोदींच्या कानावर मी गोष्ट घातली. CP आम्ही आयुक्त आम्ही बसून त्या ठिकाणी ते सगळं वर्कआउट बघितलं. त्या दिवशी फेक होत्या, बोगस होत्या आणि म्हणून तात्काळ त्याच्यावर गुन्हा नोंदणी संदर्भामध्ये मी CP साहेबांना या ठिकाणी सांगितलंय. मुख्यमंत्री मोदींनी सूचना दिल्या आणि कोणालाही स्पेअर करायचं नाही. माझा एक दूरचा नातेवाईक आहे, त्याने ती चोरी केलेली आहे आणि तो त्याचा थोडा तो तसा या बाबतीवर सराईत आहे, हे सगळ्या गावाला माहीत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी तो असेल, त्याच्याबरोबर काही लोक आहेत, धुळ्याचं कोणी एक जनाब आहे, या लोकांनी मिळून हा सगळा गुन्हा केलेला आहे. त्यांना आता अटक करण्यात तात्काळ अटक करण्यात आलेली म्हणजे त्यांना कळायची. आताच आम्ही त्यांना काही लोकांना ताब्यात घ्यायला सांगितलं होतं, त्यांना ताब्यातही घेतलेलं आहे. 2 महिन्याआधी मुंबईच्या काही लोकांनी असाच प्रयत्न केला. 3 गुन्हे त्यांच्यावरही दाखल झालेले आहेत. त्यांनी सुद्धा अशा फेक वर्क ऑर्डर या ठिकाणी दिलेल्या होत्या. मला वाटतं ही प्रवृत्ती आहे आणि या अशा प्रवृत्तींना ठेचलं पाहिजे. नाही तर अन्यथा असं कोणत्याही कामाचं काम निघालं की लोक बोगस वर्क ऑर्डर देत राहतील. त्यांनी समोर त्यांना फसवलं, ठेकेदारांना त्याच्यावर काही पैसे घेऊन टाकले. आता ते बिचारे ओरडत फिरतायत. पण त्यांनी सुद्धा, मला असं वाटतं त्यांनी सुद्धा पाहूनच हे केलं पाहिजे. तुम्ही जर 100 कोटी रुपयाची त्या ठिकाणी वर्कआउट घेता तर तुम्ही काही टेंडर भरलं होतं का? त्याला काही आधार आहे का? काहीच नाही. तर तुम्ही 1 रुपया भरत नाही, पुढे काही तुमची अनामत रक्कम भरत नाही, टेंडर नाही आणि बिना टेंडरने तुम्ही त्यांना पैसे देतात आणि वर्क ऑर्डर घेतायत. मला वाटतं त्यांची चूक आहे. अशा पद्धतीने कोणी फसू नका. पण जे कोणी असतील त्याच्यामध्ये माझा नातू का विषय किरकोळ आहे, हा वारंवार अशा गोष्टी करत असतो, हा याचा त्याचा हातखंडा आहे. पण हा माझा दूरचा नातू की हे खरं आहे, हे मान्य केलेलं आहे. आपल्यावर आरोप केले अशा स्वरूपाचं करतात आणि वारंवार अशा स्वरूपाच्या जर घटना घडत असतील तर याच्यामध्ये काही SOP ठरवणार आहात? आता मला तुम्ही सांगा, तुम्ही त्या घरात बसून उद्या टेंडर निघालेत आणि तुम्ही घरात बसून छापून घेतले सर्टिफिकेट, हे घ्या वर्क ऑर्डर, त्याला पण कोण थांबवू शकणार आहे? तसे थांबवणार आहात. जो घेणार आहे हे त्यालाही कळायला पाहिजे की मी टेंडर न भरता 100 कोटीचं काम कसं काय भेटतंय मला. मी EMI भरत नाही 1 रुपया आणि मला वर्क ऑर्डर भेटते. पण हे मला वाटतं दोन्ही त्याच्यामध्ये दोषी आहेत. असंही करून आपण आपली फसवणूक कसं काय करू शकतो? जो माणूस 100-150 कोटी रुपयाची वर्क ऑर्डर घेतोय आणि ती पोलीस डिपार्टमेंटची, त्यांना जेवण, त्यांना मॅट्रेस, त्यांना पिलो, त्यांना कॉट, त्यांना पाणी, आणि तुम्ही अशा वर्क ऑर्डर घेता तर त्याची चौकशी सुद्धा करत नाही. आता 10 लाखाच्या वर असं म्हणजे 10 लाखाची सुद्धा वर्क ऑर्डर लागते ना. पण तुम्ही असं न बघता 100 कोटी रुपयाचे सगळे ऑर्डर घेतात. मला वाटतं हा इथं शुद्ध मूर्खपणा आहे. आता माझं दूरचं नातं काय, तो सराईत त्या बाबतीमध्ये. आता यामध्ये कोणी काय म्हणत असेल तर मला, आता अनेक असे लोक आहेत, मंत्री झालेत, त्यांच्या घरामध्ये लोकांना अटक झाली, याचं नामोल्लेख करत नाही, त्याचे सख्खे जेलमध्ये गेले, मग त्यांना काय म्हणायचं? हा तर दूरचा. आणि मी आधीच सांगितलं, मीच त्याची सर्वप्रथम मीच त्याची कंप्लेंट केली. त्या ठिकाणी ते सगळं एक्सपोज व्हायच्या आधी मी कंप्लेंट केली, प्रेस घेऊन आपल्याला सांगितलं की असं असं जाशीमध्ये घडलेलं आहे. आता याच्यात तसा माझा काय मला समजत नाही. पण आता या विरोधकांना विरोध करायचा आहे, त्यांना गदारोळ करायचा आहे आणि म्हणून मग त्या अशा गोष्टी करत असतात. तुम्ही म्हणताय तो दूरचा नातेवाईक आहे, मात्र सोशल मीडियावर तुमचे आणि त्याचे काही फोटो आता व्हायरल होत आहेत. कुणाचे? दूरचा नातेवाईक. अरे माझ्याबरोबर तर चांगले सगळे, माझ्याबरोबर तर सगळे लोक फोटो काढतात. आपण बघितलं देशाच्या सगळ्यात मोठमोठ्या नेत्यांबरोबर अनेक लोक आहेत, त्यानंतर दिसतात की हा तर गुन्हेगार आहे मोठा, बरोबर आहे की नाही. बॉम्ब ब्लास्ट मध्ये लोक सुद्धा मोठ्या नेत्यांबरोबर विमानात बसलेले आपण बघितलेत, फोटो काढलेले बघितले, त्याच्या लग्नात नेते लोक जात आहेत. आता हा जामनेर मधलाच आहे, ही वस्तुस्थिती आहे. तो माझा दूरचा नातेवाईक हे करा, एखादा दुसरा फोटो असेल, खरं म्हणजे वर्षानुवर्ष ते मी भेट नसते, कारण हा कसा आहे सगळ्या गावाला माहित आहे, असं माहिती आहे कसा आहे म्हणून. त्याच्यामुळे मला असं वाटतं की एखादा दुसरा फोटो असेल घरगुती कार्यक्रमातला का कसला कुठला, मला नाही आठवत त्याचा माझा फोटो आहे, पण असेल तर याचा अर्थ मी गुन्हेगार आहे असं ठरू शकतं का आपण? म्हणून मी सांगितलं की असे फोटो आमच्याबरोबर आज सकाळपासून माझ्याबरोबर 1000 फोटो निघाले असतील, 500 फोटो निघाले असतील, घरी असल्यापासून, फेटा बांधल्यापासून. मग आता कोणी काही उद्या काही
केलं काही कुकर त्याला आमचा दोष आहे का? भाऊ गेल्या काही फडणवीस केंद्रात दिवसांपासून शिक्षण मंत्री होण्यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत अशी चर्चा आहे. बाबांना काय स्वप्न पडले असेल तर मला माहित नाही. नाशिक जिल्ह्यामध्ये वारंवार भूकंपाचे धक्के बसत आहेत. काल देखील 24 तासात 2 वेळा धक्के जाणवले होते. त्यामुळे त्या सगळ्या पट्ट्यातले जे आदिवासी नागरिक आहेत त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. ते खरं आहे. गेल्या 2-3 महिन्यामध्ये अनेक वेळा धक्के भूकंपाचे या ठिकाणी बसत आहे. काही ठिकाणी घरांना सुद्धा काही होऊ शकते थोड्या प्रमाणामध्ये मोजक्या तडे गेलेले आहेत. काही ठिकाणी जमिनी सुद्धा भेगा पडलेल्या आहेत. या संदर्भामध्ये कॅबिनेटमध्ये सुद्धा चर्चा यावेळेला झाली. माननीय मुख्यमंत्री स्वतः या संदर्भात त्यांनी सगळी माहिती घेतलेली आहे. केंद्र सरकारची जी यंत्रणा आहे अर्थक्वेकच्या बाबतीमध्ये त्यांना सुद्धा त्यांच्याशी सुद्धा बोलणं झालेलं आहे. अतिरिक्त मशीन त्या ठिकाणी लावणं, त्या ठिकाणी भूकंप झालाच तर काय काळजी घ्यायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्याच्यापूर्वी काय केलं पाहिजे, या सगळ्या अवेअरनेस सूचना या आम्ही त्या ठिकाणी आता देणार आहोत. आणि त्याचबरोबर हे का होतंय हे सुद्धा शोधून काढणं गरजेचं आहे. पण या सगळ्या भूगर्भातल्या हालचाली आहेत आपण बघताय तिथं नैसर्गिक आपत्ती खरं म्हणजे ही. आणि त्या संदर्भामध्ये खरं म्हणजे आता काळजी घेणं काय केलं पाहिजे, काय करायला लोकांनी शाळेतल्या मुलांपासून महाविद्यालयातल्या मुलांपासून सगळ्यांना त्याचं जाणीव करून देणं हे महत्वाचं आहे. आणि ते आम्ही आता सुरू केलेलं आहे. आता अधिकाऱ्यांनी महासिंहस्थ कुंभमेळा एक अशा पद्धतीचं ब्रँडिंग सुरू केलेलं आहे. पण ते महासिंहस्थ कुंभमेळ्याला साधू महंतांचा विरोध आहे. महासिंहस्थ असं कोणतेही धार्मिकमध्ये जे उल्लेख नाही, त्यामुळे कुंभमेळा असं उल्लेख करावं असं एक मागणी होत आहे. ठीक आहे, ती मागणी झालेली आहे. महाकुंभ ज्यांनी म्हटलं सिंहस्थ महाकुंभ तसा उल्लेख आम्ही करू, त्यात काही आपल्याला अडचण नाही आहे. शब्द मागे पुढे करत असेल त्याला काही आमची हरकत नाही, ते आम्ही करू. भूगर्भात हालचाली चालू आहे त्याच्यामुळे भूकंप होत आहे. राजकारणामध्ये काही हालचाली चालू आहेत का राष्ट्रीय भूकंप होण्याची शक्यता? आमच्या हालचाली चालूच राहतात ते आपण बघतायत, त्या कोणी थांबू शकत नाही. महापौरांच्या विरोधात एक बैठक झाली पंचवीसची सदस्य सहकार्याची आपण तिकडे काय होणार आहे का सदस्य सहकार्याची? कुठलीही बैठक महापौरांच्या संदर्भामध्ये नव्हती. किटी फिटीची काहीतरी ती बैठक होती. मला सगळ्या महिलांनी त्या ठिकाणी सांगितलं, ज्यांच्या घरी होती त्यांनी मला सांगितलेलं आहे. उगाच या अफवा पुकारल्या जात आहेत, त्याला काही अर्थ नाही आहे. ज्या पद्धतीनं काम सुरू आहे अशा स्वरूपानं एखाद्या पद्धतीनं अशा स्वरूपाचा गैरसमज निर्माण करू त्यांच्या एकूणच जे काही काम सुरू आहे त्याला डिवचण्याचा प्रयत्न या निमित्तानं केला जातो. कुठला पक्षातूनच महापौर ज्या पद्धतीनं काम करत आहे त्या कामालाच अशा पद्धतीने डिवचण्याचा अजिबात नाही. आम्ही सगळे एक संघ आहोत, एकत्रित आहोत. अगदी त्या किटीच्या बैठकीच्या निमित्ताने सगळ्या महिला जमलेल्या होत्या असं मला माहीत आहे. ज्यांच्याकडे जमले त्यांनी मला सांगितलेलं आहे. त्यामुळे असं कुठेही याच्यामध्ये 1% सत्यता नाही आहे, 1% सुद्धा नाही. ज्या महिला त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तर एकत्रित झालो होतो, आमची वेगळी मिटिंग होती. त्या संदर्भामध्ये कुठेही महापौरच्या विरोधात किंवा कुठल्या प्रशासनाच्या विरोधात या म्हणण्याला कुठलाही अर्थ नाही. ते वाईट याचं वाटतंय नागरिकांना. भाजपमध्ये आधी कधी असे प्रकार घडलेले नव्हते, पण ते आता घडलेले अशा चर्चा पण कधी मला वाटतं आता महिलांनी एकत्रित यावं, एका ठिकाणी पार्टी करावी किंवा समजा काही कारणाने एकत्रित यावं. याला काय आधी घडलं नव्हतं ना आधी घडलं होतं असं मला काही समजत नाही. असं समजण्याचं कारण पण नाही आहे. असा कुठला विषय नव्हता. त्यांच्या घरी चहा पाण्याला एकत्र जमलेल्या होत्या, ही वस्तुस्थिती आहे हे त्यांनी मला सांगितलं. आणि तुम्ही जे नाव मला कळाले त्यांनी सगळ्यांनी मला फोन केला. भाऊ असं काही संबंध नाही, या वावड्या उठल्यानंतर काही संबंध. ज्याच्या घरी होतं त्यांनी सांगितलं आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. श्रावण महिना सुरू झालेला आहे. त्र्यंबकेश्वरचा रस्ता भाविकांसाठी अत्यंत हालाखीचा झालेला आहे. आपल्या अधिकाऱ्यांना काय सूचना असतील तत्काळ करू? मला वाटतं रस्त्याचं काम अतिशय गतीने सुरू आहे. अजून त्याला गती द्यावी असून अशा सूचना आम्ही ठेकेदाराला दिलेल्या आहेत. पण आपला टार्गेट कुंभमेळा आहे. आता एवढा मोठा रस्ता होणार आहे तर त्याला वेळ लागणार आहे. तो की असं लगेच श्रावणात करून टाका आणि भाद्रपदात करून टाका असं होणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की आपलं टार्गेट कुंभमेळा आहे. कुंभमेळ्यापर्यंत आपण तो रस्ता पूर्ण करू. आता एक साईड पूर्ण झालेली आहे, एका साईडने वाहतूक सुरू आहे, दुसऱ्या रस्त्याचं काम सुरू आहे. मला वाटतं 4-6 महिने लागतील, 4-5 महिने लागतील अजून त्या रस्ता, कारण हा मोठा रस्ता आहे, लांबी मोठी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की 4-6 महिन्यामध्ये हा रस्ता पूर्ण होईल. कुंभमेळ्याच्या 5-6 महिने आधी हा रस्ता पूर्ण होईल आणि तो आपण वापरायला मोकळा. कुंभ मेले का ध्वजारोहण होने वाला है, कुंभ मेले का ध्वजारोहण होने वाला है आने वाले वक्त में. उससे पहले सड़कों को दरारें गिरी थी, उसको लेकर क्या कहना चाहिए? काय गिरी? कुंभ मेले का ध्वजारोहण होने वाला है आने वाले वक्त हाँ. तो उसके पहले ही जो कुंभ मेले की वो सड़क बनी उसको दरारें गिरी थी, उसको लेकर आप क्या कहेंगे? रस्ते पे गिले मुझे लगता है ऐसे कहीं नहीं है. एक आध दो जगह हुआ भी होगा तो मुझे लगता है उसको पूरा रास्ता तोड़ के नया बनाने के हमने कहा है. हमारे आयुक्त है, हमारे महापौर वहाँ पर गए भी थे और बहुत अफोर्डेबल 25 जगह काम हुआ तो एक थोड़ा सा 50-25 फीट का रास्ता थोड़ा खराब हो गया था, उखड़ गया था. तो लेकिन मुझे लगता है क्वालिटी के बारे में हम लोग कोई कॉम्प्रोमाइज़ नहीं कर रहे हैं.
IIT है, टाटा कंपनी है, ऐसे सब ट्राई पार्टी हमारा सब चेकिंग चल रहा है। इसमें कोई कॉम्प्रोमाइज नहीं है। रास्ता कितना भी बिलो गया हो, कुछ भी हो, टेंडर कैसे भी हो, लेकिन क्वालिटी के बारे में हमारे पास कोई कॉम्प्रोमाइज नहीं है। कॉन्ट्रैक्टर से हम अच्छा काम कर ले रहे हैं और कॉन्ट्रैक्ट भी अच्छा काम कर रहे हैं। आज दूसरी बार राहुल गांधी और मल्लिकार्जुन खड़गे कार्यक्रम में उपस्थित नहीं थे दिल्ली में, झंडा वंदन का कार्यक्रम में राहुल गांधी और मल्लिकार्जुन खड़गे हाजिर नहीं थे कार्यक्रम में दूसरी बार। नहीं, उनको समय नहीं उसके लिए, उस बात के लिए उनको समय नहीं। राहुल गांधी को अलग काम के लिए समय है आजकल वो बहुत बिजी है। आजकल जोकर का काम वो कर रहे हैं, वो भूमिकाओं निभा रहे हैं, तो इसलिए 15 अगस्त के लिए उनके पास समय नहीं है। और आप रोज देख रहे हैं कैसे कैसे हरकतें वो कर रहे हैं, बचपना हरकत कर रहे हैं, जोकर की भूमिकाओं निभा रहे हैं। मुझे लगता है इसी काम में वो व्यस्त है, उनको फ्लैग होस्टिंग के लिए समय नहीं है, स्वतंत्रता दिन मनाने के लिए उनके पास समय नहीं है। संजय राउत काँग्रेसचं देशव्यापी शिबिर होत आहे, महाराष्ट्र काँग्रेसचं नाशिकमध्ये होत आहे. राहुल गांधी त्याला उपस्थित राहणार आहे. दोन दौरे पुणे आणि नाशिक राहुल गांधींचे महाराष्ट्रात होते. चालेल, त्यांचं काही शिबिर असेल तर त्यांनी यावं, त्यांचं स्वागत आहे नाशिक शहरामध्ये, त्यांचं स्वागत आहे. पण मी पुन्हा सांगेन की लोकांचा विश्वास फक्त महायुतीवर आहे, NDAवर आहे. लोकांचा विश्वास माननीय मोदीजींवर आहे, राज्यामध्ये देवेंद्रजींवर आहे. त्यांनी किती उपवास केली तर त्यांना कुठलंही राज्य त्यांच्या हातात येत नाही. आपण बघितलं असेल, स्वतःच्या बळावर त्यांचं देशामध्ये एक सुद्धा राज्य नाही आहे. इतकी वाईट अवस्था त्यांची झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं सगळं मिमिक्री करण्यापेक्षा त्यांनी संघटनेचं काम अधिक चांगलं केलं पाहिजे. राज्यामध्ये सुद्धा काँग्रेसची अवस्था काय आहे, 4 नेते, 4ची तोंड एकमेकांच्या बाजूला नाही आहेत, सगळे विरोधी बाजूला आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी आता संघटनेकडे लक्ष दिलं पाहिजे, त्याची गरज आहे. आता या नकलाकार जो चाललेला आहे सगळा प्रकार, हा त्यांनी बंद केला पाहिजे. मनोहर भिडे म्हणतात राष्ट्राचा ध्वज हा भगवाच असला पाहिजे. संभाजी भिडे म्हणतात राष्ट्राचा ध्वज हा भगवाच असला पाहिजे. तर त्यांचं मत असू शकतं, मी काय बोलणार. यूपीटी की तरफ से संजय राउत हाँ, संजय राउत तो निकालने दो ना, उनको काम क्या बेचारों को. अभी उनके कोई महापालिका बची नहीं है, हर महापालिका में उन्होंने जाना है. एक भी महापालिका उनके पास नहीं है, एक भी राज्य में एक भी महापालिका उनके पास नहीं है. अपोजिशन में बैठे, उन्होंने बिल्कुल यहाँ क्या हर महापालिका में जाकर उन्होंने बैठना चाहिए, अनशन पे बैठना चाहिए, आंदोलन करना चाहिए. सामने खाली बूम के सामने बेहुदा बातें करने से तो अच्छा है कि वो जाके थोड़ा फील्ड पे काम करे. उससे भी 2-5 नगर से होगा, 1-2 नगर पालिका उनके हाथ में आ जाएगी, महापालिका तो आएगी नहीं. जिला परिषद है, अभी कोशिश करना चाहिए उन्होंने कि एक हाथ महापालिका हमको मिलेगी, अपने गैखारी जिला परिषद हमें मिलेगी, पंचायत समिति हमारे पास आएगी. लेकिन ये सब बातें छोड़कर वो अपना वक्त फिजूल बातें करने में, बकवास करने में गमा रहा है. भाऊ आज आपण ध्वजारोहण खूप कार्यक्रम आहे.